हिरो 6 चेंडू 2 विकेट आणि फक्त 4 धावा. भावेश निरगुडा तो ठरला मान ऑफ द मॅचचा हिरो. परंतु पुन्हा मॅचकडे वळूया. पहिल्याच फेरीतील तिसरी मॅच अर्थातच दुसरी मॅच काही कारणास्तव ठिकाणी तिसरी खेळली जाईल आणि आपल्याकडे नियम आहेत कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. आणि एकच सांगेन एस के जांभूळवाडी या संघ खरं तर तुमच्या एका खेळाडूची ट्रॅक नाही आहे आणि तो तुम्हाला 2 धावेनं पॅनलाइज केले जाईल. त्या 2 धावा पहिला P1चं षटक संपेल. पहिल्या P1च्या षटकामध्ये 10 12 14 16 धावा 20 धावा आल्या तरी देखील 2 धावा प्लसमध्ये आपण ॲड करू. पिंपळोली या संघाच्या खात्यामध्ये लोवर फुलटाचा बॉल पहिला चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर. आपण पाहतोय अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जाते. एस के जांभूळवाडी या संघांकडून गोलंदाज पहिल्या षटकामध्ये रोहिदास ओव्हर नंबर पहिल्या या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक पिंपलोली गावाचा ब्रँड दाखवत असताना फलंदाज विनायक गोरे ऑन फायर सिक्सर. घेत नाहीये त्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहतोय उत्तुंग षटकार पाहिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी अपस्टर्न वरून चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाज माहीर झाला. कारण आपण पाहिलं तर इथून मोठा फटका खेचल्यानंतर लगेचच कमबॅक केलं. हा चेंडू सरळ शरीरावरती जाऊन अधळला आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज रोहिदास थोडीशी दुखापत आहे. आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूने आपापल्या जबाबदारीवरती खेळा. सेंटर गार्ड लावणं अनिवार्य असेल. कालच्या दिवसामध्ये देखील मनोज उघडा या सरांनी सांगितलं आमच्या साथी समालोचक प्रत्येक खेळाडूने आपापल्या जबाबदारीवरती खेळा आणि सेंटर पॅड लावणं हे अनिवार्य असेल. आणि जर तुमच्याकडे सेंटर पॅड आढळलं नाही खेळाडू करणं तर तुम्हाला कदाचित संपूर्ण संघाला 2 धाब्याचा पेनल्टीच्या समोर जावं लागेल. हे देखील नियम आहेत या अंबरनाथ असोसिएशनमध्ये आणि आपण सातत्याने क्रिकेट या अंबरनाथमध्ये खेळतो आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक नियम हे स्ट्रिक्ट आणि स्ट्रॉंग आहेत. प्रत्येक संघावरती अंमलबजावणी आम्ही सातत्याने करतोय की चेसिंग हे कंपल्सरी आहे आणि ड्रेसिंग देखील तुम्हाला कंपल्सरी हवी आहे. आणि आपण पाहिलं तर 7 धावा आफ्रिकावरती पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न केले जातात. चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉट जो होता पंच मला दर्शवतील 1 बाउन्सचा कॉल आलाय आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज रोहिदास चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल विनायक गोरे या खेळाडूला. टेनिस क्रिकेट पटलावरती देखील विनायक गोरेचं भरपूर मोठं नाव आहे. हा चेंडू देखील चांगला राहिला. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटच्या वरून हा चेंडू तुम्ही पाहायला गेला. डॉट बॉलची सांगता सलग 3 लगातार चेंडू डॉट फेकले. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज रोहिदाची. पहिल्या पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर भरपूर काही जबाबदाऱ्या गोलंदाज रोहिदास दाखवत असताना हा चेंडू आपण पाहतोय कलात्मक फटका. क्रिकेटचं सौंदर्य या फटकामध्ये होता आणि विनायक गोरेच्या बॅटमधून आईल 5व्या चेंडूवरती सीमा रेखा पार. मिळतील धावा परिपूर्ण 4. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवली गेली आहे. बिनबाद 11 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. कधी लेझी क्रिकेट तर कधी आड हिटिंग पाहायला मिळते. पाहता पाहता पहिलं P1चं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आफ्रिकावरती आपण पाहतोय बिनबाद 11 धावा आफ्रिकावरती. ठोक दी जडेजा.
एस के नाथखोळा जांभूळवाडी या संघ खरं तर म्हटला तर कशेळ विभागातील हा मोठा आणि एक दादा संघ आज मात्र पिंपलोली संघाच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झालेत या चिकनीचवाडी मैदानावरती. आणि 1 मिनिटं सामना थांबवायचा आहे. प्रत्येक संघाला तुम्ही सूचना द्या. 4 ओव्हरमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तरी देखील तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल हे लक्ष द्या सुद्धा. आणि आपण पाहतोय ही सर्वांसाठी सूचना, नाथखोळा जांभूळवाडी तुमच्यासाठी नाही आहे तर सर्वांसाठी या अख्ख्या स्पर्धेमध्ये सूचना. लोवर फुलटॉचा बॉल आपण पाहतोय, प्रॉपर योर टाईपचा चेंडू फेकला, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढला आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज नाथखोळा जांभूळवाडी या संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तब्बल आत्तापर्यंत 8 चेंडू फेकले गेलेत आणि धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 11 धावा. हा चेंडू पण एकदम पाहिलं तर बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाही. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती अनिल पादीर होतं. स्वर्गीय जगन्नाथ पेसीकर चषक 2023 मध्ये याच खेळाडूच्या नावावरती एक बाईक राहिली, अवेंजर बाईक होती. मार्केटिंग प्राइस होती त्यावेळेस 1,65,000 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या खेळाडूंच्या वृत्तीवरती ती त्याने बाईक जिंकली होती. शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू आणि आपण पाहतोय बॅटच्या मिडल होत नाही आणि मिड विकेट रिजन मध्ये टीपला जाईल आणि संपवलाय फलंदाज विनायक गोरेचा खेळ. बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या प्रगती पथावरती गोलंदाज हरीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती इटका जवाब तसे. पुढे आपण पाहतो मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय, लॉंग ऑनला शतरक्षक आहेत आणि बॉल खाली येतील, टीपला जाईल. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा धक्का टीम पिंपरोली संघाला. फलंदाज लकी बॅक टू द डगा. वेग देणं आता काम करावं लागेल. समोर फलंदाज योगेश ऑन स्ट्रायकर आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला जाईल का आणि या ठिकाणी व्हेरी गुड फिल्डिंग. आणि आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला जातो आणि पाहता पाहता या ठिकाणी 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 1च धावांवरती समाधान वागते करतोय पिंपरोली या संघ. जणू काही येथून आपण पाहिला तर 2 गडी गारद झालेत आणि आता या 2 खेळाडूंना हा डाव सावरणं गरजेचं ठरेल. शेवटचा चेंडू शिल्लक, ओव्हर नंबर आपण पाहतोय 2. हरीश आहेत, लेफ्ट राऊंड द गोलंदाजी केली जाते. समोर एक मोठा खेळाडू आपण पाहिला अनिल पादीर. हा चेंडू स्टिकच्या खूपच बाहेर, पण आम्हाला दर्शवतील इट इज वाईट बॉल. अंपायर सिग्नल इट इज अ लाट सिग्नल. आपण पाहिलं तर वाईट चेंडू आणि अतिरिक्त दाब्या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज हरीश. 4 ओव्हरचे 4 ओव्हरमध्ये मिनिमम 40 ते 45 दाबा देखील जरी बनवल्या तरी देखील फायटिंग करू बारू शकतो. यावेळेस चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा बाबा पतंजली षटकार.
धाब्यांचं राहिलं, दुसरं षटक 9 धाब्यांचं. जर शेवटचा षटकार वगळता तर मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली गेली होती गोलंदाज झरीच्या माध्यमातून. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट ना गोलंदाजी केली जाईल. सदानंद फुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, मेजवानी होती फलंदाज योगेशसाठी, परंतु पंच या चेंडूची चाचपणी करतील. चेंडू वाईट असणार आहे की फुलर लेनचा चेंडू होता. डिसिजन पेंडिंग या आपण पाहतोय दोन्ही पंचांच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जातात, परंतु एका संघावरती अन्याय होणार नाही आहे. यांची दक्षता पंच आम्हाला घेतील आणि दर्शवतील. हा चेंडू निर्धाव असणार आहे की वाईट असणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी 9 चेंडू या ठिकाणी घोषित केलाय पंचाने आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. समोर फलंदाज योगेश फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीने चेंडू फेस करेल यावरती षटकार येईल, चौकार येईल, 1 धाव 2 धाव 3 धावा की डॉट बॉल. एका ओव्हरमध्ये 2 चेंडू 8 फॅक्टरचे 9 फेकले तर गोलंदाज बाद असेल हे लक्षात असू द्या. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहायला गेला तर फ्री हिटचा बॉल होता. तिकडे क्षेत्ररक्षक मिड विकेट रेसरमध्ये आहेत, त्रुपैकी तितकीच चांगली आहे आणि एकच धाव्या ठिकाणी समाधान करावं लागेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली 2 बाद 22 डबल डिजिटलमध्ये 22 धाबा दाफलकावरती. आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन काराव गावामध्ये दिले की एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. SD11 चषक 2024 ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे सर्वस्व प्रकाश सराई हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. वॉट अ टायमिंग होता, परंतु फटकामध्ये एलिमिनेशन नाही आहे. टीपला जाईल. तिसरा धक्का लागत असताना टीम पिंपळोली संघाला 440 वॉट का धक्का. अनिल पादीर बॅक टू द पवेलियन. आपण पाहिलं तर 20 धावा होता, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू प्रॉपरली मिडल होत नाही आणि आपण पाहतोय चांगला फटका. चेंडू जाईल आर पार सी मार एका पार मिळतील धाबा 6. ठोकलाय योगेशनं षटकार. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार अजून काही दाखवले जातात. फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती योगेश आहेत. आता गुडलेन स्पॉटची डिलिव्हरी गोलंदाज सुदानंदने गेली आणि डॉट बॉलची सांगता करत असताना या षटकारांना धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 3 बाद 29 धाबा दाफलकावरती. पुण्यात आपण पाहायला गेलं तर मोठ्या फटकांसाठी फटके खेळले जातात, परंतु आता हा चेंडू स्टिकच्या खूपच बाहेर. या षटकामध्ये इथून आता 10 धाबा खर्च केले गेलात आणि विचार केला तर आपण पाहतो इथून सदानंदला कमबॅक हा चेंडू जणू काही करावा लागेल. अद्याप 7 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 1 चेंडू नो असेल, त्यामध्ये 1 चेंडू वाईट देखील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पण पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. आपण पाहिलं तर 2 टप्पावरती चेंडू गॅदर केला जाईल, त्रोपैकी चांगली आहे आणि रनआउटच्या स्वरूपातून विकेट सेक्रिफाईस करावी लागते. फलंदाज भानुदास बाक टू द आउट.
के या नावाने फेमस असलेला खेळाडू षटक क्रमांक 4 अंतिम षटकामध्ये आलाय. 31 धावा दाफलगावरती. या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना पिंपळोली संघ 4 गडी गाड्यात झालेत. समोर फलंदाज पण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. इट इज वाईट बॉल. सुरुवात तर खराब केली आहे सुरेश केवारीनं, पण तू शेवट कसा होईल हे देखील पाहावं लागेल. मोठ्या विकेटने गोलंदाजी केली जाते बॅटच्या स्लॉट मध्ये आणि आल्याच मात्र इथे आसमान दाखवलाय फलंदाज रामदासच्या बॅट मधून षटकार. मच आपण पाहिलं तर चिंचवली गावातून एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि खरं तर एक दमदार समाजसेवक आणि आपण जर पाहिलं तर सन्माननीय जानू गावंडा या साहेबांचं शुभागमन झालं गेलं आहे. माजी पोलीस पाटील आणि त्यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबन्न व्हायचं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत आहे. आपण पाहिलं तर इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ले चढवले जातात. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज रामदासच्या बॅटमधून षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल का. शॉर्ट प्लेइंगचं चेंडू होतं. आपण पाहिलं तर प्रेशर दबाव काय असतो आज मात्र एस के सुरेश केवारी या खेळाडूवरती दबाव तुम्हाला पाहायला मिळतो. मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये धाबा येतात. 3 षटकामध्ये 31 धाबा बनवल्या गेल्या आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर दाबी 14 धाबा खर्च करतोय. यावेळेस आपण चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंगॉनला शतरक्षक आहेत. फक्त तिकडे एकच धाव मिळेल. अगदी एकाच धावांवरती समाधान व्यक्त करावं लागेल. या ठिकाणी मी म्हणेन फलंदाज योगेशला देखील चांगलं ठाऊक आहे. आमदारच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात आणि त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणावा लागेल. आणि आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धाव मिळत नाही आहे. थँक्यू सो मच. आपण जर पाहिले तिथून शेवटच्या षटकामध्ये मी म्हणेन एस के सुरेश केवारीसाठी बेस्ट ऑफ लक येतात. या ओव्हरमध्ये 2 षटकार घाललेत. अत्यंत तुमचे जवळचे मित्र आणि लोभेवाडी गावातील सुपुत्र आणि आमच्या ते अत्यंत जवळचे मित्र आणि कौशल विभागामध्ये सातत्याने पण स्पर्धा पाहतो आणि त्या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्याला समालोचक पाहायला मिळतात. उत्तम पादीर यांच्याकडनं एस के जांभूळवाडी या संघाला बेस्ट ऑफ लक आलत. हा चेंडू आपण जर पाहिला तर खोलर टपाचा चेंडू होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला फेकून दिल्या. तिकडे शतरक्षक अलॉंग द कार्पेटने उचल फेक करते तोपर्यंत 2 धाब्याचा अवधी होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2च धाबा. कारण सकाळच्या सत्रामध्ये मध्ये मनोज उघडा या समालोचकांनी सांगितलं की जर तुम्हाला धाव कंप्लीट करायची असेल तर मग तुम्हाला दोन्ही एंडनी खेळपट्टी सोडावी लागते आणि या ठिकाणी आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी रामदास लागणारा 5वा धक्का आणि पाहता पाहता या ठिकाणी पहिला पूर्वार्ध झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जाऊन पोहोचली आहे. पिंपळोली संघ 5 बाद 49 धावा दाफलगावरती आणि आता येणारे 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी एस के जांभूळवाडी या संघाला. का आम्ही आज इतकं लांबून आलोय या बदलापूरच्या क्रीडांगणावरती आणि त्याचं प्रत्यक्षात उदाहरण या ठिकाणी दिलं जाईल का. दुसरा उत्तर भागामध्ये 24 बॉल 50 धावा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. आणि एकच सांगेन एस के जांभूळवाडी या संघाला 2 धाबाची पेनल्टी होती. एकंदरीत 49 धावा आणि या 2 धाबा पेनल्टीच्या ॲड करून 51 धावा 52 धावांचं टार्गेट आहे जिंकण्याकरिता एस के जांभूळवाडी या संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय चिंचवली गावातील एक वरिष्ठ नागरिक माजी पोलीस पाटील सन्माननीय
जानू गावंडा या साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मी विनंती करेल सन्माननीय विष्णूजी गावंडा, चिंचवली गावातील बावी आमदार, त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक चांगले समाजसेवक देखील आहेत जे नेहमी हक्काला धावणार आहेत आणि त्यांच्या शुभास आपण करूया. या ठिकाणी जानू गावंडा साहेबांचा शुभ सन्मान. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चिंचवली गावातील पोलीस पाटील सन्माननीय भरतजी गावंडा साहेबांचं शुभागमन झालं गेलंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय खरं तर चिंचवली गावातील एक वरिष्ठ नागरिक ज्यांच्याकडे पाहिलं जातं माजी पोलीस पाटील सन्माननीय जानूजी गावंडा या साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. विष्णू गावंडा यांच्या शुभास्य मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय कोपरेजवाडी या गावातील एक चांगले समाजसेवक सन्माननीय बाळू वारगडा साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय टॉस करूया. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच होती परंतु काही कारणास्तव एकता मोहापाडा संघाला उशीर झाला आणि ही मॅच तिसरी खेळवली जाईल याच्यात मात्र शंका नाही आहे. जरी लांबूनचं अंतर असेल तरी देखील वेळेवरती आपण उपस्थित झालात आणि तुम्हाला पॅनल्टीच्या समोर निश्चित रूपाने जावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतो स्क्रीनवरती कोपरेजवाडी या गावातील एक चांगले समाजसेवक बाळू वारगडा साहेबांचा ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय विष्णू गावंडा यांच्या शुभास आपण पाहिला माई शुभदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. साहेब आमचं प्रेम आहे तुमच्यावरती आणि हे प्रेम असंच कायमचं असेल याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि आपण पाहिलं तर इथून थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी स्पर्धा अनुभवतो BCC चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक 2024 हे 8वं पर्व आणि 8व्या पर्वामध्ये आज खरं तर मान्यवरांची या ठिकाणी मांदळी पाहायला मिळेल. आज प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. आणि आपण पाहिलं तर सातत्याने याच पंचकृषीमधील करवाई गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि या पंचकृषीमधील एखादी स्पर्धा असली तर मात्र त्यांना इन्व्हाइट केलं जातं आमच्या मायक्रोफोनवरती. अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि एक सुमधुर वाणी आपण त्यांच्या माध्यमातून ऐकतो सातत्याने एक चांगल्या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं RPL रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तिसऱ्या दिवसामध्ये प्रसाद सवारे यांचा आवाज स्वागत आहे. आणि खरं तर त्यांचा मी म्हणेन इथे त्यांच्या मुखवाणीतून नवी मुंबई महानगरपालिका या विभागात ते सातत्याने समालोचन करत असतात आणि त्यांचं शेड्यूल नेहमीच नवी मुंबई महानगरपालिका या विभागात त्यांचा शेड्यूल नेहमी बिझी असतो. आणि उद्याच्या दिवसापासून देखील तुम्हाला ते 3 दिवस नवी मुंबई महानगरपालिका याच विभागामध्ये प्रसादजी सवारे साहेबांना आपण ऐकू शकाल. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नाव बाग टू द क्रिकेट 52 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर 5व्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आणि 6व्या चेंडूवरती डॉट आणि या चेंडूवरती आपण पाहिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा हा ब्रँड स्ट्रोक ठोकलाय षटकार.
आवड मला ज्याची मी P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या P1च्या षटकामध्ये धाबा खर्च केलात गोलंदाज विनायक घोडे. अतिशय महागडे षटक, मी म्हणेन 20 धाबांचं फेकलं गेलंय. 24 चेंडू आणि 52 धाबांची गरज आहे. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये जबरी मार दिलाय विनायक गोरे या गोलंदाजाला, परंतु समीकरण तर राहिलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धाबांचं टार्गेट अजूनही सेट करायचंय. 18 चेंडू 32 धाबा आणि सन्माननीय प्रसादजी सवारे यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. नेहमीच एकता मोहपाडा या संघाला त्यांचा पाठिंबा राहिला आणि मी म्हणेन कट्टर समर्थक आहेत आणि आपण लगेचच यावं मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय धारोळ गावातील एक चांगले समाजसेवक आणि जे पेशन्य ग्रामसेवक आहेत आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे अध्यक्ष साहेब सन्माननीय सुनील दादा शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं गेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मी विनंती केली मुख्य व्यासपीठावरती आपण यावं, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अनिल पाटील पुढे येऊन डान्सिंग डाऊन द, आपण पाहतोय फटका चांगला होता. शेवटच्या क्षणाला लकी आलेत आणि टीपला जातोय झेल, संपवलाय फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज अरिच गिल. back to the dugout. आज मात्र त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु आज या वेळामध्ये आपण त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये आवाज ऐकणार आहोत. येणारा मार्चमध्ये एकता मोहापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट बदलापूर मोहापाडा हा संघ, दोन्ही संघ इतके चांगले आहेत की ती देखील मॅच चांगली होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि त्या मॅच आपण धावतं वर्णन प्रसादजी सवारे यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. पण एकदा जवळ मॅचच्या दिशेने ना बाक टू द क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. शॉर्ट प्लेइंगचा चेंडू होता, स्विनिंगची गोलंदाजी केली जाते. या मी का आपल्या गोलंदाजाच्या शेलावरती या क्रिकेटच्या खेळावरती का इतकं प्रेम करतोय आणि स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर चषकामध्ये मी का आपल्या नावाचा दरारा आणि बाईक का मिळवली त्याचं उदाहरण देत असताना SK जांभूळवाडी या संघाला हा चेंडू देखील गुड लेंथ स्पॉटचा टाकला गेला आणि पंचा मला दर्शवतील हा चेंडू नो टाकला गेला. चेंडू पडल्यानंतर जास्त उसळी घेणारा चेंडू होता. बघा तुम्हाला एका ओव्हरमध्ये जणू काय आपण 1 बाउन्सचा कॉल आला तर तुम्हाला दुसरा चेंडू ताच पद्धतीने टाकला तर तुम्हाला या ठिकाणी दंडित केले जातात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अनिल पादीरला दंडित केले गेला. फ्रीडचा बॉल, समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील सुरेश केवारी. बाच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही आहे आणि आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता करत असताना फ्रीडचा बॉल होता. 18 मध्ये 32 बनवायचा होता, समीकरण तर राहिला गेलाय. 14 चेंडू आणि 31 धाबा. या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाज अनिल पादीरनं. 14 चेंडू 31 धाबा. अद्यापि 4 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. शॉर्ट प्लेइंगचा चेंडू होता, आपण पाहिला कव्हरमध्ये ढकलला चेंडू. तिकडे शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळतील, चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळेल आणि पाहता पाहता ठिकाणी 2 धाबा कंप्लीट आहेत. आणि या 2 धाबाच्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं तर अळवार पुढे धावसंख्या सरकत असताना 23 धाबा आणि आमच्यासोबत जोडले गेलेत आमच्या समालोचनचा पाठीचा गणा म्हणून ज्याला संबोधलं जातं शरद भगत सरत. आणि आमच्या टेक्निकल रूममध्ये जे आपण वाहिनी पाहतोय प्रदस्फोट वाहिनी, हे जे तुम्ही पाहता क्लॅरिटी विथ क्वालिटी, विकी पारदी सर ऑफिशियल अपडेटर आणि आमच्या कॅमेरामॅन स्टायलिश बॉय रोशन मात्रे नेहमीच आमच्यासोबत जोडले गेलेत. आणि आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अद्यापि 12 चेंडूंचा किल झालाय. 1 बाद 24 धाबा दाफलक्यावरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धाबा संख्येची गरज आहे.
लिटिल स्टार दारुळ या संघाचे तेवढेच त्यांच्या माध्यमातून घडले गेलेत आणि नेहमीच त्यांचा पाठिंबा या अंबरनाथ तालुक्याला राहिला गेलाय. एक दमदार व्यक्तिमत्व. 12 चेंडू 28 धावा 14.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती आता खेळ करावा लागेल. समोर फलंदाज एसके सुरेश केवारला आपण पाहतोय. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बाणूद असं आहे. चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव थ्रोपैकी तितकी चांगली होती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर तब्बल 25 धावा दाफलकावरती. 11 चेंडू 27 धावा या मॅचमध्ये बनवल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं ठरेल. वेगाने टाकला चेंडू, जितक्या वेगाने आलाय त्याच्या 2 पटीच्या वेगाने पाठवलाय सरळ लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय रोहिदासनं षटकार. विकेट ही लवकरात लवकर बाहेर काढावी लागेल. पिंपलोली संघाला जर विजयी मिळवायचा असेल तर मग रोहिदाची विकेट ही बाहेर काढावी लागेल. खोलवर टपाचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरले गेले. गोलंदाज लकीच्या माध्यमातून. लकी आपल्या टीमसाठी लकी ठरू शकतो का या ओव्हरमध्ये. एक जबरी मार दिलाय परंतु अजूनही कामगिरी करायची. नेहमीच प्रसाद सर सवारी सांगत असत एखादा कारनामा आठवा आणि तोच कारनामा या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये. वेगाने चेंडू टाकले जातात. अगदी वेगावरती स्वार होतोय गोलंदाज लकी. एक चेंडूवरती षटकारला त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. एक कशळ विभागातील एसके जांभूळवाडी या संघ तर दुसऱ्या साईडने मुरबाड विभागातील एक मुठा आणि दादा संघ आई गावदेवी पिंपळी या संघ तुम्हाला पाहायला मिळतो. एक गडी गारद झालाय आणि आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 31 धावा. आणि इकडे आपण पाहिलं तर मिड विकेट रिझनमध्ये शतरक्षक होते विनाय गोरे आणि त्यांच्याकडनं झाली चूक. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. फलंदाज डीजे ब्रांड आज मात्र या ठिकाणी आपल्याला एक चांगलं शीर्षगीत या ठिकाणी ऐकवलं जाईल. आकाश नाही तर आकाश नावामध्ये आता बरंच काही ब्रांड. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तो पुन्हा फटका बसला. लॉंग ऑफला शतरक्षक आहेत. चेंडूला उचलफेक करतील तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली. फक्त एकच धावांवरती समाधान वागते करावा लागेल तो एसके जांभूळवाडी या संघाला. 7 चेंडू 17 धावांचं समीकरण राहिलं होतं. आता उर्वरित 6 चेंडू शिल्लक आणि त्यामध्ये करायच्यात 16 धावा जिंकण्याकरिता एसके जांभूळवाडी या संघाला. गतीचे चेंडू फेकले जातात परंतु ऑप्स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि आपण पाहिलं तर एक धाव अतिरिक्त खर्च करत असताना गोलंदाज बानुदास. आज मात्र या ठिकाणी आपल्याला एक खेळाडूची कमतरता जाणवती. विनायक गोरे हे खेळाडू आहेत परंतु त्यांच्या समावेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. छोटा पाकेट बडा धमाका भगवान गोरे आज नाही आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय फटका चांगला होता परंतु शेवटच्या क्षणाला टीपला जाईल देईल. 1 मोर विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज रोहिदास बैक टू द पवेलियन.
तर सामना जर जिंकायचा असेल तर मात्र पिंपळोली या संघाला रोहिताची विकेट लवकरात लवकर बाहेर काढावी लागेल. अजूनही सामना या ठिकाणी संपलेला नाही आहे. लहर असं डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 5 चेंडू आणि कराच्या ठिकाणी 15 धावा. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. शतरक्षक वेगाने येतील. आपण पाहिलं तर शतरक्षक आहेत आणि लोते आणि थ्रोपैकी चांगली पंचांकडे जोरदार अपील. पंच आपल्या नावावरती तटस्थ आहेत आणि पंच आम्हाला डिसिजन आज या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 2 बाद 39 धावा फलकावरती. 4 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये विजयी मिळवून देऊ शकतो एसके जांभूळवाडी या संघाला. परंतु कॅन्डिडेट नंबर आपण पाहिलं तर सदानंद आले 4 वरती आणि त्याच्या बॅटमधून एकंदरीत 1 चेंडू फेस केल्याने 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 4 चेंडू 13 धावा. या चेंडूवरती सर्व काही या मॅचेसवर डिपेंड असेल. अजूनही कोणता सामना जिंकलेला नाही आहे, कोणता संघ या ठिकाणी हरलेला नाही आहे. अजूनही बंद लिफाफामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच रंगेल याच्यात मात्र शंका नाही आहे. 4 चेंडू 13 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती भानुदास समोर सदानंद कशा पद्धतीने फेस करेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्लोवर गतीचे चेंडू फेकले जातात आणि आपण पाहतो या ठिकाणी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा दंडित केलंय गोलंदाज भानुदास गोलंदाजाला. चला बदलापूर मोहापाडा संघ आपण आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे आणि जशी मॅच संपेल तसं आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचं आहे हे लक्षात असू द्या. चला राहुल इरवे तुमचा संघ संपूर्ण घेऊन या जे टीमचे कॅप्टन आहेत. या बस आपण पाहतोय बॅट पासून लांब ठेवले जातात. अगदी मी म्हणेन फटका अगोदरच खेळला गेला आणि चेंडूंची डिलिव्हरी नंतर झाली. डॉट बॉलची संख्या करत असताना 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडूंमध्ये 12 धावा. चला एसके जांभूळवाडी एकच सांगेन खेळाडू कक्षामधनं आपण विराजमान व्हा. जर खेळाडू कक्षामधनं तुम्ही बाहेर आले तर तुम्हाला 2 धाब्याच्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल आणि या 2 धावा कुठेतरी नडतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. भानुदास आलेत बॉल खाली टीपला जाईल. या ओव्हरमध्ये लागणारा पहिला धक्का टीम एसके जांभूळवाडी या संघाला फलंदाज होईल बाद. सदानंद बॅक टू द डगआउट. आज आकाश डेझर रंगात आलाय. जसं संध्याकाळ होईल तसं अजून याच्यापेक्षाही रंगात येईल. त्यांच्याकडे योगेश वाघचे देखील ठेवले आहेत आणि दशरथ जे कॉमेंटेटर आहेत त्यांचं देखील नेहमीच ते कॉफी करून ठेवतात. त्यांचा जो कॉमेंटेटर आहे तो वेगळाच आहे. आणि आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि विजयासाठी करावा लागतील 12 धावा. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तर मॅच विन होऊ शकते एसके जांभूळवाडी या संघ. आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल तो आई गावदेवी पिंपळी या संघ. 2 चेंडू 12 धावा. डावखुरा त्याचा फलंदाज स्ट्राईक इंटवरती कॅन्डिडेट नंबर 5 धनाजी. हा चेंडू खोला डबाचा राहिलाय आणि मी म्हणेन वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आपण नेहमीच म्हणतो ना राजकारणामध्ये जेव्हा तुमच्याकडे वेळ असते तेव्हा तुमची सत्ता देखील असते. जेव्हा तुमच्याकडे सत्ता असली का ती नेहमीच वेळ देखील तुम्हाला दावा लागतो. आणि आपण पाहिलं तर इथून पूर्णपणे सामना झुंकत असताना आई गावदेवी पिंपळी या संघ आपण पाहतोय.